जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तुझ्या बिना कसं कामना जीवनाच्या चाली ओके, तर मित्रांनो आपण अलाइट माशा ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो आजचा खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकेपिट प्रिसेट ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. प्रिसेटमध्ये मित्रांनो मी ते तुम्हाला बघू शकता इथं मी तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. 3 ग्रुप मी ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट ग्रुप हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक एक करून. तर बघू शकता मी अनहाईड करून घेतलेले आहेत. तर बघू शकता अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, अनहाईड करून घ्या. पहिला 3 ग्रुप आहेत मित्रांनो, पहिला अनहाईड करून घ्या. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. अजून एक तुम्हाला इथं ग्रुप दिसेल, ग्रुप ॲड मास्क 1, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची जी लेअर दिसत आहे, फोटोची लेअर, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सिम्पली इथनं फोटोची लेअर इथनं डिलीट करा. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. बघू शकता इथं मित्रांनो जस्ट इथं फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला मित्रांनो फोटोवरती क्लिक करा. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करून बघू शकता इथं फोटोची साईज मित्रांनो कमी करायची आहे. बघू शकता कमी करून घेतलेलं आहे. लॉंग प्रेस करून रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बघू शकता रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घेतलेले आहे मी फोटो. रेक्टँगल 1 बघू शकता का इथे रेक्टँगल 1 आहे, त्याच्यावरच्या त्या बघू शकता रेक्टँगल 1च्या मी बॅकग्राऊंडला घेतलेला आहे फोटो. तर बघू शकता व्यवस्थित इथं सेट करा फोटोला मित्रांनो. व्यवस्थित इथं सेट करा. सेट केल्यानंतर बॅक यायचं आहे. अजून एकदा इथनं मित्रांनो बॅक या. बघू शकता आपल्या मेन स्क्रीनला यायचं आहे. मेन स्क्रीनला आल्यानंतर तसेच मित्रांनो आपल्या सेम स्टेपने मी सांगितले तसे उरलेले 2 ग्रुप देखील असेच क्रिएट करायचे आहेत. तर मी पटकन इथनं क्रिएट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक एक करून इथनं पटापट इथनं ग्रुप मी क्रिएट करून घेतो. ग्रुपमध्ये मी फोटो ॲड करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मी दुसरा देखील मी पटकन इथनं तिसरा करून घेतो एडिट. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपण तिन्ही फोटो इथनं ग्रुपमध्ये व्यवस्थित आपण तिन्ही ग्रुप आपण व्यवस्थित इथं तिन्ही फोटोमध्ये आपण व्यवस्थित इथं आपण फोटो ॲड केलेले आहेत. तर बघू शकता इथं जर फोटोची साईज जर कमी झालेली दिसेल तर सिम्पली काय करायचं आहे, पहिला 11.27 सेकंद जोडायचा आहे. पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली न वाढवा, म्हणजे बघू शकता या ऑप्शनचा इथं यूज करून सिम्पली असं वाढवा. बघू शकता दुसऱ्यावर देखील दुसरा ग्रुप आणि तिसरा ग्रुप सेम तसंच करायचं आहे मित्रांनो. सिम्पली असं जर साईज जर कमी झालेली दिसेल तर सिम्पली इथनं वाढवायचं आहे. बघू शकता पहिल्या फोटोचे जर इथं बघू शकता इथं जरा साईज कमी झालेली आहे, तर मी इथं वाढवून घेतलेलं आहे. तर सिम्पली स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तिन्ही ग्रुपच्या बॅकग्राऊंडला देखील मित्रांनो आपल्याला इथे इमेज ॲड करायचं आहे. इमेजला ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. इमेजला लॉंग प्रेस करून सिम्पली ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे, म्हणजे सॉन्गच्या वरती ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. इमेजवरती क्लिक करायचं आहे.
सिम्पली मित्रांनो इथं फोटोची ऑपॅसिटी फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ही जी ऑपॅसिटी फोटोची सिम्पली मी तर इथं 30% ठेवतो. 30% ठेवायची आहे. होऊ शकतं मी इथं 30% ठेवलेली आहे. तर आता काय करायचं आहे, इथं बघू शकता पहिल्या ग्रुपमध्ये इथं बघू शकता इथं जरा व्यवस्थित आपण इथं केलेलं आहे. तर इथं बघू शकता टेक्स्ट देखील आपले मित्रांनो इथं लहान झालेले आहेत. तर मी पटकन इथनं करून घेतो. तर पहिला ग्रुप मित्रांनो लहान झालेला आहे आपला. तर मी व्यवस्थित इथे ॲड करून घेतो पटापट. अजून जर कोणी व्हिडिओ एक लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपण तिन्ही ग्रुप व्यवस्थितरित्या इथं तिन्ही ग्रुपला मित्रांनो आपण व्यवस्थितरित्या आपण इथं फोटो ॲड केलेले आहे तिन्ही ग्रुपला. तर आता काय करायचं आहे जस्ट मित्रांनो 11.27 सेकंद जोडायचं आहे करेक्ट. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मित्रांनो आता एक एक बीटला आपल्याला इथं फोटो ॲड करायचे आहेत. टोटल मित्रांनो इथं मी 3च बीट दिलेले आहेत. तर मी एक एक करून इथं फोटो ॲड करून घेतो पटकन. अजून जर कोणी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपण तिन्ही बीटला आपण मित्रांनो इथं बघू शकता तिन्ही बीटला आपण एक एकूण इथं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर आता बॅक यायचा शेक इफेक्ट प्रिसेटमधला पहिल्या 2 नंबरच्या व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर 11.27 सेकंद जो यायचा आहे इथनं बघू शकता या ऑप्शनचा इथं यूज करायचा आहे. सिम्पली इथनं पेस्ट लेअर करा. पेस्ट लेअर केल्यानंतर नेक्स्ट बीटला जायचं आहे. म्हणजे 14.14 सेकंद जो यायचा सिम्पली एक्स्ट्रा पार्ट व्हिडिओ इफेक्टचा इथनं वाढवायचा आहे. नेक्स्ट बीटला जाऊन 14.14 बीट जो यायचा आहे सिम्पली अजून एकदा इथं पेस्ट लेअर करा आणि एक्स्ट्रा पार्ट वाढवा. असं मित्रांनो 16.16चे देखील इथे बीट लिहायचं आहे. अजून एकदा इथं पेस्ट लेअर करा आणि एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचं आहे. मित्रांनो तिन्ही बीटला आपण 3 फोटो जसे ॲड केलेले आहेत तसे मित्रांनो आपल्याला 3दा असं व्हिडिओ इफेक्ट देखील इथं पेस्ट करायचे. म्हणजे प्रत्येक फोटोच्या वरती हा व्हिडिओ इफेक्ट इथं बघू शकता इथं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायच्या शेक इफेक्ट प्रेसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर 11.27 नंतर जे आपण 3 फोटो ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक फोटोला हे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. त्या प्रत्येक होऊ शकतं आपण जे 11.27 नंतर जे 3 फोटो ॲड केलेले आहेत त्या तिन्ही फोटोला हे इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मी करून इथनं पेस्ट करून घेतलेलं आहे इफेक्ट. तर पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ बिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबरला ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर बघू शकता आपण बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे. जस्ट मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 10 पिक्सेलमध्ये एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकी सर्व आणि एडिटिंग शिकवतो. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.